महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। एकनाथ शिंदे आमदार प्रकाश सुर्वे यांचे वादग्रस्त विधान, मराठी आई आणि हिंदी काकू आई मेली तर ठीक आहे। मराठी एकीकरण समितीने या निषेधाला जोरदार विरोध केला आणि सुर्वे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या एका आमदाराने असे विधान केले आहे, ज्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे। महाराष्ट्रात भाषिक वाद शिगेला पोहोचला आहे। मराठी आणि हिंदी भाषेतील संघर्षाच्या बातम्या वारंवार येत आहेत। या मुद्द्यावरून शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी वादग्रस्त विधान केले आहे। एकनाथ शिंदे यांचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी स्पष्टपणे सांगितले की मी म्हणतो मराठी ही माझी मातृभूमी आहे आणि उत्तर भारत ही माझी मावशी आहे। आई एकदा मेली तर ठीक, पण मावशी जास्त प्रेम करते म्हणून मावशी मरू नये। शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी उत्तर भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात हे विधान केले। गर्दीला संबोधित करताना ते म्हणाले, तुम्ही मला आईपेक्षा जास्त प्रेम दिले आहे, कृपया हे प्रेम माझ्या मित्रांनाही द्या। शिंदे गट आणि आमदार यांच्यावर विरोधी पक्षाकडून तीव्र टीका होत असलेल्या हिंदी मराठी वादाला तोंड देण्यासाठी आमदारांनी एका मराठी म्हणीचे हिंदीत भाषांतर केले। मनसेच्या नेतृत्वाखालील मराठी एकीकरण समिती आणि शिवसेना युबीटीने दहिसर झोन 12 डीसीपी कार्यालयाबाहेर निदर्शने केली आणि महाराष्ट्र निवारण सेना यांनी संयुक्त विद्यमाने आजचा हा जो निषेध मोर्चा आंदोलन आपण घेतलेला आहे। मागाठाणेचा असंस्कृत आमदार प्रकाश सुर्वे यांनी जे बेताल वक्तव्य केलंय की मावशी मरो, आई मरो आणि मावशी जगो, राजकारण जरी बाजूला ठेवलं किंवा मतांचं काही गोष्टी बाजूला ठेवल्या तरी आज या प्रकाश सुर्वेने समस्त स्त्री जातीच्या मातृत्वाचा अपमान केलाय आणि त्यासाठी आम्ही सर्व महिला आघाडी त्याचा जोरदार निषेध करत आहोत। आज या मागाठाणेमध्ये मराठी टक्का जास्त आहे। जर प्रकाश सुर्वे जिंकून यायचं असतं तर 2 वेळा तो पडला होता। जेव्हा तो शिवसेनेमध्ये आला तेव्हा तो जिंकून आला आणि मराठी मतांवर तो जिंकून आला। उत्तर भारतीय यांच्या आम्ही विरोधात नाही, कधीही आम्ही कुठल्याही जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या विरोधात नाही किंवा उत्तर भारतीय भाषेच्याही विरोधात नाही, पण अशा परिस्थितीमध्ये मतं मिळवण्यासाठी जर प्रकाश सुर्वे अशी तेढ निर्माण करत असेल तर त्यासाठी आमचा विरोध आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज तो आईबद्दल बोललाय, उद्या तो बोलेल बायको मरो आणि पप्पी देणारी जगो, ते चालणार आहे का आपल्याला? म्हणजे तुम्ही महिलांबद्दल काही वक्तव्य करणार, तुम्हाला कोणी ठेका दिला ही गोष्ट बोलण्याचा? महिलांबद्दल बोलण्याचा अधिकार, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात ना, मग तुम्हाला हा अधिकार कोणी दिला? महिलांबद्दल बेताल वक्तव्य काहीही बोलायचं? तुम्हाला आईची महिमा माहिती आहे? ज्या आईने तुम्हाला 9 महिने पोटात वाढवलं त्या आईला मारून टाकण्याची भाषा करताय तुम्ही? ही गोष्ट चुकीची आहे आणि त्यासाठी मी मागाठाणेमधल्या समस्त मराठी बांधवांना, बंधू भगिनींना अपील करते की या प्रकाश सुर्वेला त्याला त्याची जागा दाखवून द्या आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री यांनाही मी आवाहन करते की आपण या असल्या नालायक आमदाराला बडतर्फ करा। जय महाराष्ट्र। जिथे मोठ्या संख्येने लोकांनी प्रकाश सुर्वे यांच्या विरोधात निदर्शने केली। पोलिसांनी नंतर सर्व निदर्शकांना ताब्यात घेतले आणि नंतर त्यांना सोडून दिले असले तरी भाषेचा वाद पुन्हा एकदा तापला आहे। मराठी हिंदी वादावर विधान केल्यामुळे आमदार अडचणीत। खरं तर महाराष्ट्रात लवकरच नगरपालिका निवडणुका जाहीर होण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे राजकारण्यांनी नगरपालिका निवडणुकांशी संबंधित प्रादेशिक मुद्द्यांवर आपली वक्तृत्व कलेचा वेग वाढवला आहे। दरम्यान प्रकाश सुर्वे यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। जैसे आपने सबने देखा, प्रकाश सुर्वे साहब ने कल बोला कि माए मरेगी तो भी चलेगा, मौसी जिंदा रहनी चाहिए। मराठी में एक मन है, माए मरो पण मावशी जगो। लेकिन और एक मन ऐसी है कि स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। कितनी भी मौसी आ जाएगी ना, लेकिन माँ की जगह वो कभी नहीं ले सकती। आप सबको पता है आज जो गद्दार आमदार हो गए हैं वो अभी जनता से उन्होंने कभी उनका इंसानियत नहीं रखी, वफादारी नहीं रखी, वो जनता से क्या रखेंगे? जनता को ये सोचने की अभी आज ये बारी आई है। मैं तमाम मागाठाणे में या महाराष्ट्र में रहने वाली मराठी जनता को आह्वान करूंगी कि आज जो ये सत्ता में बैठे हुए लोग हैं उनको लोगों का विकास करने से कोई आन बान नहीं है, उनको लोगों का विकास नहीं करना है, बस राजनीति के नाम पे लोगों को तोड़ना है, फोड़ना है और राज्य करना है। अगर उनको खुद मराठी होते हुए अगर वो बोल सकते हैं कि मराठी मरनी चाहिए तो ये सबसे, मैं बोलूंगी ना, शर्मनाक बात है एक मराठी आदमी को। तो अभी समय आ गया है, जैसे मीरा भाईंदर में मराठी का जब अपमान हुआ तभी जो बड़ा मोर्चा निकला और तभी आपने सबने देखा वहाँ के डीसीपी को, एसपी को, सबको ट्रांसफर कर दिया। वो ताकत थी मराठी आदमी की। और अभी ये महानगर पालिका में अगर मराठी आदमी को लगता है कि महाराष्ट्र में, मुंबई में आपको इज्जत मिलनी चाहिए
हमारे लोगों का विकास होना चाहिए। तो अभी ये मराठी आदमी को सबको एक होने की जरूरत है। आता मला सांगा, जेव्हापासून यांचं सरकार आलं तेव्हापासून ह्यांचे प्रत्येक नेते काही ना काही बेताल वक्तव्य करतात। एवढी मस्ती ह्यांना येते कुठून? संविधानाची पायमल्ली करतात, हुकुमशाही करतात। आज आम्हाला पोलीस स्टेशन मधून फोन येतात, तुम्ही जाळपोळ करू नका, तुम्ही फोटोना जोडे मारू नका। हीच का ती लोकशाही आहे आमची? आज ह्यांचं सरकार आल्यापासून 10 वर्षामध्ये आम्ही माय भगिनी आज आमच्या खिशातले पैसे गेले। काळं धन आणणार बोललो तू कुठे गेलं? तुम्ही दिलेली वचनं तर तुम्ही पूर्ण करत नाही, परंतु नागरिकांना कोणता तरी खोटा अजेंडा काय म्हणायचा, पतंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है। अरे कुठे? आज आम्ही उत्तर भारतीय आणि मराठी लोक एकत्र नांदतोय, एकत्र राहतोय, परंतु तरी सुद्धा याच्यामध्ये मिठाचा खडा टाकायचा आणि लोकांना धर्माच्या जातीच्या नावावरती भांडवायचा, एवढंच फक्त या सरकारने केलेलं आहे। बाकी त्यांनी विकासाचं काहीच केलेलं नाही। त्याच्यामुळे आम्ही समस्त शिवसेना आणि मनसे यांच्या वतीने आमदार प्रकाश सुर्वेंचा, गद्दार आमदार प्रकाश सुर्वेंचा आम्ही जाहीर निषेध करतो। आज एक भाष्य किया है कि माय मरो आणि मावशी जगो, म्हणजे माँ मर जाए चाहे माँ मरे लेकिन मावशी रहनी चाहिए। हमारे मराठी में ये म्हण है, ऐसे बोलते हम लोग, लेकिन कब बोलते हैं? जब किसी की माँ नहीं रहती तो उसका पालन पोषण उसकी मौसी करते, तब हम लोग ये बात बोलते। लेकिन इन्होंने जो स्टेज पे वक्तव्य किया है वो प्यार के लिए नहीं किया है, वो सिर्फ मत लेने के लिए किया है, वोट के लिए किया है। कभी भी हम लोग उत्तर भारतीयों के विरोध में नहीं है, हिंदी भाषा किसी भी भाषा के विरोध में हम लोग नहीं है, लेकिन प्रकाश सुर्वे ने क्या किया है? सिर्फ वोट के लिए उत्तर भारतीयों को लेने के लिए किया है। लेकिन मागाठाणे विधानसभा में ज्यादातर मराठी भाषिक लोग रहते, तो मराठी भाषिक लोग उनको उनकी जगह दिखाएंगे अगले टाइम पे। कल उन्होंने एक व्यक्ति में कहा कि मैं दिलगिरी व्यक्त करता हूँ, मतलब माफी चाहता हूँ, ऐसा। अरे आप कुछ भी बोलेंगे और बाद में माफी मांगेंगे, ऐसे चलता है क्या? कल आप माँ को मार डालेंगे, चूरा खोपसेंगे और बोलेंगे हाँ गलती से मर गया, ऐसे कैसे चलेगा? ये गलत बात है। वो आमदार है तो उनको जो भी बात बोलनी है उनको तो सोच समझ के बोलनी चाहिए। वो कोई सामान्य आदमी है क्या? लोक प्रतिनिधि है, अब शिवसेना से जीत के आए वो, तो कुछ भी बात करेंगे क्या? ये गलत बात है। आने वाले चुनाव को महानगर पालिका को ध्यान में रखते हुए ऐसा व्यक्त किया होगा? हाँ किया है, वैसे ही बात है मराठी लोग लेकिन ऐसा अगर उन्होंने किया है ना तो वो क्या बोलते हैं, पागल आदमी है। क्योंकि मागाठाणे में तो मराठी लोग ही ज्यादा है। अगर वो बोल रहा है कि उत्तर भारतीय का वोट लेके वो जीत सकता है, वो गलत बात है। उसने जो भी किया वो तो गलत है ही, लेकिन मत बाकी लोग भी देखेंगे। अभी उत्तर भारतीय लोग तो हमारे पदाधिकारी है, बहुत सारे लोग हैं हमारे उत्तर भारतीय, हम लोगों के साथ है। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई।